मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन कसं करायचं आनंदातू पोर्टलला हे पाहिलं होतं. आता आपण पाहूया की त्या पोर्टलमध्ये आल्यानंतर जे पेज आपल्याला समोर दिसतं आहे त्या पेजवरती आपण एखाद्या प्लॅनचं कोटेशन कसं बनवायचं किंवा कोट कसं बनवायचं. या आनंदाचा जो पहिला पेज आहे लँडिंग पेज, याच्यावरती आपल्याला सगळ्या प्लॅन्सविषयी इथे आपल्या लँडिंग पेजवर तुम्हाला सगळ्या प्लॅन्सचे डिटेल्स इथं आहेत. जसं की ऑल प्लॅन्स म्हटलं आहे, त्याच्यानंतर फक्त एंडोमेंट प्लॅन्स पाहायचे असतील तर आपण त्या टॅबला क्लिक करू शकतो. होल लाईफ प्लॅन पाहायचे असतील तर त्याला क्लिक करू शकतो. जर हेल्थ प्लॅन्स पाहायचे असतील तर हेल्थ प्लॅनला क्लिक करू शकतो. जर टर्म प्लॅनचं कोट काढायचं असेल तर टर्म प्लॅनला करू शकतो. ज्या युलिपचं असेल तर युलिपला करू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचा प्लॅन पाहिजे त्या प्लॅनला जरी क्लिक केलं तरी आपण त्यामध्ये येणारे सगळे प्लॅन्स पाहू शकतो. आता इथे मला सध्या एंडोमेंटमध्ये मी सगळ्यात पॉप्युलर म्हणून सध्या आपण सोपा म्हणून जीवन लाभचं एक्झाम्पल इथे बघतो आहे. तर किंवा मग तुम्हाला तो प्लॅन इथे शोधायला वेळ होत असेल तर इथं सर्चमध्ये तुम्ही ते सर्चसुद्धा करू शकता. सध्या आपल्याला जीवन लाभचं कोटेशन बनवायचं आहे, म्हणून मी इथे जीवन लाभला क्लिक करतो आहे. तुम्हाला जर त्याचं ब्रोशर बघायचं असेल तर तुम्ही ब्रोशरला क्लिक करून त्याचं ब्रोशरसुद्धा वाचू शकता. आता मी इथे त्याला क्लिक केलं. मला जीवन लाभचं कोटेशन हवं आहे, कोट काढायचं आहे, तर मी जीवन लाभला सिलेक्ट केलं. जीवन लाभला सिलेक्ट केल्यानंतर इथे खालच्या बाजूला प्रोसीड असं बटन हायलाईट झालेलं आहे. मी त्या प्रोसीडला हायलाईटला क्लिक केलं. इथे आल्यानंतर तो आपल्याला विचारतो आहे की तुम्हाला कस्टमरची माहिती भरायची आहे. आता मी इथे कस्टमरची माहिती भरतो आहे. आणि कस्टमरची डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे. मित्रांनो, डेट ऑफ बर्थ जी आधारवर आहे तीच टाकायची आहे. आधारवरचीच डेट ऑफ बर्थ इथे घेणार आहे, त्याच्यामुळे आपण आधारची डेट ऑफ बर्थ टाकतो आहे. तर इथे आपण कॅलेंडरमध्ये हवं ते वर्ष सिलेक्ट करू शकतो. आणि इथे आपण हे क्लिक केलं, नाव बदललं आहे. जे कस्टमरचं नाव आहे ते आपण इथे नाव टाकलं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे डिटेल भरायचं. त्यानंतर जेंडर मेल आहे की फिमेल, कस्टमरचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबरही तोच असेल तर तोच, वेगळा असेल तर वेगळा. व्हॉट्सअप नंबर टाकणं महत्त्वाचं आहे. ईमेल आय डीसुद्धा कस्टमरचा टाकणं इथं महत्त्वाचं आहे, कारण काही लिंक्स ज्या आहेत किंवा याच्यानंतरचा जो ई पॉलिसी बॉन्ड जो आहे तो ईमेलवर जाणार आहे. पेमेंटची लिंकसुद्धा ईमेलवर आणि मोबाईलवर जाणार आहे. त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे व्यवस्थित टाका. आणि व्हॉट्सअप नंबर जर तुम्ही व्यवस्थित टाकला तर त्यांच्या व्हॉट्सअपवरसुद्धा या लिंक्स येणार आहेत. इथे रेसिडेंट स्टेटसला आपण इंडियन करणार आणि आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलं. नेक्स्टला क्लिक केल्याबरोबर त्यांनी आपल्याला दाखवलं की तुमचा प्लॅन जीवन लाभ आहे, लाईफ ॲश्युअरची डिटेल दाखवलं आहे. आता पुढच्या विंडोला इथे एक ॲडिशनल विंडो ही आहे, आधीच्या आनंदामध्ये नव्हती. इथे लाईफ ॲश्युअर डिटेल्समध्ये तो विचारतो की ही पॉलिसी ते कोणासाठी करतायत. जर तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्टला क्लिक केलं तर तुम्हाला दिसून येईल की सेल्फसाठी करता येते, स्पाऊससाठी करता येते किंवा चाइल्डसाठी करता येते. जर लहान मुलाचं प्रपोजल असेल तर आपण चाइल्ड सिलेक्ट करणार, अदरवाईज इथे सेल्फ ठेवणार. सध्या आपण सेल्फचं प्रपोजल बघतो आहे. त्यानंतर कस्टमरचं नाव वगैरे आलेलं आहे. त्यानंतर बेसिक सम ॲश्युअर्ड आपल्याला किती घ्यायचं आहे हे जसं आपण कुठल्याही ॲपमध्ये टाकतो. पॉलिसीची टर्म किती घ्यायची आहे, त्या प्लॅनला अवेलेबल असणाऱ्या टर्म्स दाखवेल. तुम्हाला हप्त्याचा प्रकार काय पाहिजे, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली का मंथली, जो काही हवा असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ही पॉलिसी नॅचमध्ये असेल तर तिथे येस आहे, नसेल करायचं तर नो म्हणू शकता. नॅचमधून जर आपण पॉलिसी केली तर आपल्या कस्टमरच्या बँक खात्यामधून तुम्ही सांगितलेल्या फ्रिक्वेन्सीनुसार, म्हणजे दर महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला किंवा वर्षाला त्याच्या खात्यामधून ऑटोमॅटिकली प्रीमियम डिडक्ट होतो. तर त्यामुळे जर आपल्याला नॅचची फॅसिलिटी, मोस्टली मंथली ज्यांना प्रीमियम हवा असतो त्यांच्यासाठी आपण ही फॅसिलिटी देतो. ज्यांना मंथली प्रीमियम हवा आहे त्यांच्यासाठी आपण येस म्हणणार.
जर नको असेल तर आपण नो म्हणणार. त्यानंतर खालचा प्रश्न आहे पोलीस पर्सनलविषयी, की जो कोट आपण काढतोय तो पोलीसमध्ये आहे का. पोलीसमध्ये असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. येस म्हणजे ते विचारण्याचं कारण हे की जर तो पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल तर त्याला डबल ॲक्सिडेंट बेनिफिटचा रेट इतरांपेक्षा थोडासा जास्त असतो. त्यामुळे तो आपल्याला इथे विचारलेला प्रश्न इथे नाही आहे म्हणून आपण नो म्हटलेला आहे. इथे प्रश्न आहे डेट ऑफ कमेन्समेंटविषयी. जर आपल्याला ज्या दिवशी प्रपोजल करताय तीच डेट घ्यायची असेल तर आपण डेट ऑफ कमेन्समेंट आजचीच राहू देणार. आणि जर आपल्याला बॅकडेट करायची असेल तर आपण तिथे बॅकडेट ज्या तारखेपासून प्रपोजल दाखवायचे या फायनान्शियल इयरमधली जी कोणती डेट आपल्याला घ्यायची आहे त्या पद्धतीनं आपण त्याला बॅकडेट करणार. यानंतर रायडर डिटेल्सचा कॉलम आहे. रायडर म्हणजे आपल्याला ॲक्सिडेंट बेनिफिट किंवा टर्म रायडर यासारखे ॲडिशनल बेनिफिट घ्यायचे असतील तर. आता या प्लॅनमध्ये मला ॲडिशनल बेनिफिटमध्ये या प्लॅनमध्ये कस्टमरला फक्त रायडर बेनिफिट्स हे प्रोडक्ट डिटेल्स झाल्यानंतर रायडर डिटेल्समध्ये रायडर बेनिफिट्समध्ये ADDB रिक्वायर्ड असा ऑप्शन आहे. इथे नेहमी आपल्याला ADDBच चूज करायचा आहे. फक्त टर्म प्लॅन जेव्हा घेऊ त्यावेळेस म्हणजे 870 किंवा 955 त्यावेळेसच फक्त AB सिलेक्ट करायचं आहे. अदरवाईज नेहमी आपल्याला ADDB रिक्वायर्डलाच क्लिक करायचं आहे. यानंतर ADDB रिक्वायर्डची सम ॲश्योर्ड टाकायची आहे. जी बेसिक आपण सम ॲश्योर्ड दिलेली आहे बेसिक प्लॅनची तेवढीच सम ॲश्योर्ड इथे टाकायची आहे. क्रिटिकल इलनेस बेनिफिट हवा असेल तर येस, नसेल तर नो. याच्याविषयी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. टर्म रायडर आपण जीवन लाभला शक्यतो देत नाही त्यामुळे त्याला आपण क्लिक करत नाही. पण हात जर 933 असेल तर आपल्याला एखाद्या वेळेस टर्म रायडरला क्लिक करावं लागेल. सध्या मला तो द्यायचा नाही आहे म्हणून मी त्याच्यावरती क्लिक केलेलं नाही आहे. फक्त ADDB रिक्वायर्ड आणि बेसिक सम ॲश्योर्ड एवढ्या दोनच गोष्टी आपण याच्यामध्ये केल्या आणि आपण कॅल्क्युलेट प्रीमियमला आलो. तर कॅल्क्युलेट प्रीमियमला आल्यानंतर लगेच त्याने आपल्याला खाली दाखवलं की तुम्हाला मंथली प्रीमियम जो आहे तो 837 रुपये लागेल. इयरली प्रीमियम 9844 लागेल. हाफ इयरली 4971 लागेल. इथे सुद्धा आपल्याला जर प्रीमियमची अमाऊंट बघितल्यावर मोड चेंज करायचा असेल तर करू शकतो. सुरुवातीला जरी मी मंथली सिलेक्ट केला होता तरी इथे आपल्याला चेक करून आपण ते कोड बदलू शकतो म्हणजे आपला प्रकार बदलू शकतो. मला सध्या मंथलीच ठेवायचा आहे. जर कस्टमरला उत्सुकता असेल की यामध्ये प्रीमियम किती, GST किती, तर इथे व्ह्यू ब्रेकअपला जर क्लिक केलं तर इथे तो आपल्याला दाखवतो की याची काय प्लॅन. इथे आपल्याला ब्रेकअप पाहायचं असल्यास आपण प्रीमियमचं ब्रेकअपसुद्धा इथे पाहू शकतो. आणि जर आपल्याला बेनिफिट इलस्ट्रेशन हवं असेल तर ते पण आपण इथे क्लिक करून आपण त्याची PDF सेव्ह करून ठेवू शकतो. आता मंथलीमध्ये मी प्रीमियम निवडलेला आहे नॅचमध्ये आणि आपल्याला मंथली नॅच प्रीमियम असल्यावर मंथली 2 इन्स्टॉलमेंट जमा करावे लागतात. म्हणून मला जी कोट आहे ती 900 म्हणजे ती आपली कोट माझी 1750 रुपयांची कोट आलेली आहे. तर ही कोट आपल्याला आता पुढे सेव्ह करायची आहे. त्यामुळे मी इथे सेव्ह कोटवर क्लिक केलं. सेव्ह कोटवर क्लिक केल्यानंतर तो आपल्याला सेव्ह करेल कोट आणि नेक्स्टचं बटन दाखवेल. मी नेक्स्टच्या बटनावर क्लिक केलं की आता हे मी DO पोर्टलमधून करत असल्यामुळे इथे तो मला एजन्सी कोड वगैरे विचारतो आहे. पण तुमच्या स्वतःच्या पोर्टलमधून जेव्हा कराल तेव्हा तिथेच ती कोड सेव्ह होऊन जाईल. आता इथे मला तो एजन्सी कोड विचारतो आहे की ही कोणत्या एजंटच्या अंडर ही पॉलिसी आहे ते मला इथे टाकायचं आहे. तर इथे मी तो एजन्सी कोड टाकलेला आहे. सॅटेलाईट ब्रँड हे तुमच्यासाठी नाही 1750 हे आलेलं आहे आणि मी नेक्स्ट म्हटलं. इथे मग आपण अपडेट डिटेल्स केल्यानंतर आपण नेक्स्टला क्लिक केलं. मित्रांनो या स्टेपपर्यंत आपला सेव्ह कोट हा दुसरा स्टेप आपला आनंदामधला कंप्लीट झाला. आपली पहिली स्टेप होती की आपण आनंदाचं पोर्टल लॉग इन करायचं. ही दुसरी स्टेप आहे की आपण सेव्ह कोट करायचं. तर इथपर्यंत आपण हा व्हिडिओ आपण पॉज करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सलग कसं प्रपोजल कंप्लीट केलं जातं आनंदामध्ये कोट केल्यानंतर, कोट तयार केल्यानंतर सेव्ह झाल्यानंतर आनंदा 2 मध्ये प्रपोजल कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.